ज्यावेळेस मी पहिल्यांदा भीमाशंकरमध्ये आलो होतो म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी, त्यावेळेसचं भीमाशंकर आणि आत्ताचं भीमाशंकर मला वाटते खूप मोठा फरक जाणवतोय. भीमाशंकर मंदिर 3 महिन्यासाठी बंद करणार आहेत हे समजतात आम्ही निघालो भीमाशंकराच्या दर्शनाला. भीमाशंकरामध्ये आम्ही गेलो आणि आम्हाला मंदिरात जाण्याचं सौभाग्य भेटलं. हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत तर दिसेलच, तर हा व्हिडिओ नक्की बघा. सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मंदिरात कोणीही नाही आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वार म्हणजे जिथे गर्भगृह आहे त्याच्या समोर आम्ही उभे आहोत. मंदिरात कोणीही नाही आहे आणि आम्ही मंदिरामध्ये एंट्री करत आहोत. मुंबई ते भीमाशंकरचा प्रवास आमचा पूर्ण झाला. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी निघालो आहे मुंबई ते भीमाशंकर या रोड ट्रिपला. आणि या रोड ट्रिपला मी आता सुरुवात करतो आहे कल्याणवरून आम्ही निघणार आहोत, मी आणि माझा मित्र आहे. तर या रोड ट्रिपची सुरुवात आता होते. आज फर्स्ट टाईम मी बाईकने ट्रॅव्हल करतो आहे, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर बाईक घेऊन चाललो आहे. आणि बाईकने मी डायरेक्ट आता मुंबई ते प्रवास सुरू करणार आहे. तर चला बघूया आपण आपला प्रवास कसा होतो आहे ते. तर चला भेटूया. मध्ये प्रवासादरम्यान काय काय गोष्टी तुम्हाला दाखवतो आणि भीमाशंकरचे दर्शनही तुम्हाला त्याच पद्धतीने होईल. तर लवकरात लवकर आणि ज्यांनी अजून पण चॅनलला लाईक नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. या ट्रिपचा थ्रिल तुम्हाला, बाईक राईडवरचा थ्रिल तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो लवकरात लवकर जाऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा. भीमाशंकरची ट्रिप तर आम्ही चालू केली आणि त्याच्या आधी आम्ही ठरवलं की गाडीची पूजा करावी आणि त्यानंतर प्रवास आपला सुरुवात करावा. तर समोरच आम्हाला परत महादेवांचं दर्शन झालं, महादेवांचा आशीर्वाद घेतला व्यवस्थितरित्या. आणि ज्यावेळेस आम्ही निघालो होतो त्यावेळेस हे मंदिर बंद होतं, पण बाजूला एक गृहस्थ होते, त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही चालला आहात तर पाया पडून जावं. त्यांनी आमच्यासाठी मंदिराचे गेट ओपन केले, व्यवस्थित दर्शन झालं. त्यानंतर आम्ही नारळ वगैरे घेतल्या. त्या आजीने सांगितल्या नारळावरती तुम्ही पाणी घाला, पिंडीवरती पाणी घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही जाऊन नारळ गाडीवरून फोडा. तर त्याच पद्धतीने आम्ही नारळ वगैरे घेतला. मी पण पाया पडलो, रितेश पण पाया पडला आणि त्याच्यानंतर आम्ही गाडीजवळ गेलो आणि गाडीवरून नारळ वळून फोडला आणि प्रवासाची सुरुवात केली. तर असा प्रवास म्हणजे आम्हाला नकळत हे दर्शनही या मंदिराचं झालं आणि पुढचा प्रवास तर आमचा मोठा होता. आम्हाला भीमाशंकरला जायचं, तिथलं पण महादेवांचं दर्शन नक्कीच खास होईल अशी आशा बाळगतो आणि ह्या प्रवासाला सुरुवात करतो. तर बोला हर हर महादेव. हा आपल्याला लागलेला आहे माळशेज घाट आणि माळशेज घाटाचं सध्या काम चालू आहे. दोन्ही साईडचा पूर्ण रस्ते अजून बनवलेले नाही आहेत, त्यामुळे तुम्ही जर सोलो राईड करत असाल तर रात्रीच्या वेळेस येऊ नका. बाईकने येणार असेल तर हा रस्ता पूर्ण खड्डे आणि खूप मोठी मोठी दगड आहेत. आम्हाला पण जाताना खूप त्रास होतोय आता, पण आपल्याला राईड तर पूर्ण करायची आहे. तर सोलो राईड करताना सांभाळून करा किंवा कोणतरी बरोबर असेल तरच राईड करा. आणि हे काम पूर्ण करायला मला वाटतं की 7-8 महिने जातील. एका साईडचा रोड तयार करतील, त्याच्यानंतर त्या गाड्या सर्व जातील. त्यामुळे तुम्ही येताना विचार करा, आणि सध्या तरी हा रस्ता पूर्ण कंप्लीट झाला नाही आहे. या प्रवासाच्या दरम्यान आहे ना ॲक्च्युली माझ्या पाठच्या ब्रेकचा खूप आवाज येत होता. पाठी ड्रम ब्रेक आहे, तर
मी पूर्ण राईड केली आणि राईड केल्यानंतर माहीत पडलं की पाठच्या ड्रम ब्रेकची जे स्प्रिंग असते ती स्प्रिंगच तुटली होती. तरी मी राईड कंप्लीट केली आणि नंतर लक्षात आलं की ह्या गोष्टीमुळे, कारण की एवढा रस्ता खराब होता ना, खराब आहेच, त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी खूप केअर करायला लागते. कारण की गाडीची पाठच्या ब्रेकची स्प्रिंगच तुटली होती आणि ब्रेक तर लागत होता, पण एवढ्या खड्ड्यांमुळे ना गाडीची पूर्ण अवस्था बेकार झाली होती. सो तुम्ही पण विचार करूनच या, सध्या अजून काम कंप्लीट झालेलं नाही आहे. कधी संपणार हा रस्ता? एवढ्यात आम्ही 100 किलोमीटर पार केले असते एवढ्या टाईममध्ये. 100 किलोमीटर आराम केसात पार केले असते. आणि या रस्त्यामुळे रोड चूक झाली आमची आणि या रस्त्याने आलो. ती लेटची बघूया. एकदाचा तो बेकार पॅच सुटला आणि नंतर एकदम सुसाट रस्ता भेटला आम्हाला आणि मग गाडी थोडीशी पळवली आणि आपलं डेस्टिनेशन आहे भीमाशंकर. सो राईड करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. जर असे रस्ते असतील तर गाडी सेफ चालवा आणि रस्त्यावरून जाताना एन्जॉय करत जावा. मस्तपैकी राईड करा आणि बाजूचे दृश्य पण तुम्ही बघू शकतात. मस्त समोर दृश्य आहे. आता आपल्याला या साईडला खंडाळा घाट पण लागेल आणि त्या खंडाळा घाटावरून आपण जाणार आहोत थेट भीमाशंकरला. सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ही थ्रिलिंग राईड तुम्हाला नक्कीच आवडेल. जुन्नरला पोहोचलो, तिथे एक छोटासा ब्रेक घेतला होता आणि त्याच्यानंतर आमचा प्रवास पुढचा चालू झाला. आता हा डायरेक्ट रोड आपल्याला दिसतोय, तो डायरेक्टली आपल्याला भीमाशंकरपर्यंत घेऊन जाणार आहे. खूप रात्र झाली आहे. रात्री राईड करताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर तुमच्याकडे हाय व्होल्टेजचा लॅम्प पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला समोरचा रस्ता क्लिअर दिसतो. कारण की समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाईटमुळे तुम्हाला रस्ता समोरचा क्लिअर दिसत नाही. सो त्या लावून घ्या राईड करताना. जेव्हा तुम्ही रात्री कुठे डेस्टिनेशनजवळ पोहोचणार असाल तर त्याचा लाईटचा तुम्हाला फायदा होतो. सो त्या लाईट लावा म्हणजे तुम्हाला समोरचा रस्ता क्लिअर दिसतो. सो फायनली आपण भीमाशंकरच्या परिसराजवळ आलेलो आहोत. ह्या ज्या लाईट्स दिसत आहेत तुम्हाला राईट साईडला, त्या भीमाशंकर संस्थानाच्या तर्फे लावलेल्या आहेत. इथून तुमचा मेन मूळ रस्ता म्हणजे भीमाशंकरच्या डोंगरावरती आपण आलो आहोत हे तुम्हाला माहिती पडतं. कारण की ह्या लाईट्स तुम्हाला दाखवतात की ह्या 3 किलोमीटर आधीपासून ह्या लाईट्स स्ट्रीट लाईट लावल्यात. तर तिथूनच तुम्हाला हा भीमाशंकरचा रोड भीमाशंकर मंदिर जवळ आलं आहे हे समजतं. तर डायरेक्ट आता आपण भीमाशंकर मंदिराजवळ जातोय. हाच रोड सरळ तुम्हाला भीमाशंकर मंदिराजवळ घेऊन जातो. मुंबई ते भीमाशंकरचा प्रवास आमचा पूर्ण झाला आहे. आता मी भीमाशंकरला पोचलो. आता वाजले आहेत 8 वाजता आम्ही पोचलो बरोबर मंदिराच्या जवळच एका लॉजिंगमध्ये थांबलेलो आहे. आणि एक्झॅक्टली मंदिराच्या बाजूलाच ते लॉजिंग आहे, म्हणजे अफोर्डेबल आहे. त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो, मंदिराचं दर्शन करणार आहोत. तर उद्या एक्झॅक्टली दर्शन कसं होणार आहे ते पण सांगतो. आज आम्ही रात्री याचं कारण हेच आहे की आपल्याला उद्या सकाळी 5ची काकड आरती घ्यायची आहे आणि या काकड आरतीला आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे आपण लवकर रात्री आलो आहे आणि स्टे करतो आहे. उद्या सकाळी 5 वाजता काकड आरती सुरू होते. त्याच्याप्रमाणे आपण सकाळी काकड आरतीला जाणार आहोत. आणि आत्ता भीमाशंकरमध्ये थोडीशी हवा आहे, थंडावा आहे. एवढं जाणवत नाही आहे पण थंडावा आहे. आणि रितेश तिकडे जाऊन शेकोटी घेतो आहे, दिसतो आहे का तुम्हाला? बघा शेकोटी पेटवली आहे, शेकोटी मस्त घेतो आहे, तो एन्जॉय करतो आहे भीमाशंकरचा प्लेस. आणि आता सध्या तरी आम्ही थांबलो आहे आणि याच्या बाजूलाच म्हणजे आता इथे रात्रीचं दिसत नाही आहे पण ह्याच्या बाजूलाच या ठिकाणी मंदिर आहे. म्हणजे आम्ही आता इथे या ठिकाणी खाली थांबलो आहे. इथूनच बरोबर आतमध्ये जाऊन मंदिराला डायरेक्ट एंट्री आहे. तर हा प्रवास आपला कंप्लीट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी भीमाशंकरच्या म्हणजे मंदिरातल्या गाभाऱ्यातलं आपण दर्शन प्रॉपर करणार आहोत आणि मग तिथून पुढे आपला परत मुंबईचा प्रवास सुरू करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली ज्यावेळेस मी पहिल्यांदा भीमाशंकरमध्ये आलो होतो म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी, त्यावेळेसचं भीमाशंकर आणि आत्ताचं भीमाशंकर मला वाटते खूप मोठा फरक जाणवतो आहे मी.
लिटरली मला असं वाटतं की मंदिरच दिसत नाही आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण कॅप्चर झालं आहे. आता ते कालांतराने नेहमीच काही ना काहीतरी गोष्टीने कॅप्चर होत असतं, पण ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम आलो होतो आणि आत्ताचा एक्सपिरियन्स माझा असा आहे की मंदिराच्या आजूबाजूला पूर्णतः चेंज झालेलं आहे. मंदिर एका ठिकाणी आहे आणि आजूबाजूला पूर्ण लॉजिंग्स वगैरे भरपूर काय काय तयार झालेले आहेत. तर मे बी त्याचा एक लूक जो आहे मंदिराचा तो निघून गेला आहे. आतमध्ये गर्भगृहामध्ये गेल्यानंतर शेवटी महादेवांचं दर्शन झालं तर सर्वांनाच प्रसन्न वाटतं. तसंच आम्हाला आत्ताही वाटलं आणि सकाळी आम्ही दर्शन करायला जाणार आहे. दर्शन कसं होतं हे तुम्ही नक्की बघा. रात्री आम्ही पोचल्यानंतर पण फ्रेश वगैरे झालो आणि पुन्हा आम्ही पहिल्यांदा महादेवांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा कार्यक्रम ठरवला. रात्री 10 वाजलेत आणि या रात्रीचा व्ह्यू आहे भीमाशंकरचा आणि हे मंदिर आहे भीमाशंकरचा. आता सगळे दरवाजे बंद आहेत. जय भीमाशंकर म्हणून हा फ्लॅग फडकतोय. भाई तू बोलतोय झेंडा तर झेंडा मराठीत त्यांनी सांगितलं मला भाई करा मराठीत हे कर म्हणून. तर आपल्याला ॲक्च्युली लाईन कुठून असेल इकडून असेल ना, जिथे ही लाईन दिसते आपल्याला ही जी आहे ना ती लाईन आहे आणि इथून आपल्याला वाटतं एक्झिट वगैरे दिसतं इथे कुठेतरी. तर आपल्याला सकाळी जायचं दर्शनाला. तर हा रात्री मंदिराचा असा काहीतरी लूक दिसतो. या साईडला लाईटी वगैरे आहेत इकडे पूर्ण दिसतंय. या साईडला वरती पण काहीतरी मंदिरं वगैरे आहेत किंवा धर्मशाळा वगैरे आहेत. राम मंदिर आहे समोरच आमच्या श्रीरामांचं मंदिर आहे ते बघा. हे आहे ना इथे पण वाटतं काहीतरी राहण्यासाठी वगैरे व्यवस्था असते. हे घे तुला टेस्ट करायची तर. जेवायचा टाईम झाला आहे जेवूया थोडंफार काहीतरी स्नॅक्स करूया. काय जस्ट पोचलो आहे भीमाशंकरमध्ये आणि जेवायचा टाईम झाला आहे तर म्हटलं काहीतरी जेवूया. मी डोसा मागवला आहे डोसा ट्राय करतो आहे आणि रितेशने काय मागवलं आहे ट्रिपल राईस. हां ट्रिपल राईस ॲज युजल मुंबईकर कल्याणकर जसे खातात ट्रिपल राईस आणि बरोबर येतं आहे का व्हिडिओ पण पाहिलं ना. रितेश बसला आहे त्याच्या डिशची वाट बघत. आता एकदा आमचं एकदा दर्शन झालेलं आहे आणि एकदा दर्शन म्हणजे आता आम्ही पोचलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि एकदा दर्शन झालं आहे आमचं. आता उद्या सकाळी पण एकदा दर्शन करायचं. तो बघूया कसं दर्शन होतं आहे. मंदिराची लाईन लागतेच म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पायऱ्या दिसतील. त्या ठिकाणी हे हॉटेल आहे. छान असं हॉटेल आहे. शंकर प्रसादालय असं काहीतरी समथिंग नाव त्याने दिलेलं आहे. पण त्या हॉटेलमध्ये तुम्हाला चायनीज वगैरे इतर काही डिश वगैरे सगळ्या भेटतात. तर तुम्ही तिथे फूड किंवा रात्रीचं जेवण करू शकता. कसं आहे टेस्टला कसं आहे टेस्टला कसं आहे ओके 10 आउट ऑफ किती आहे 10 out of 4. 10 आउट ऑफ 4 बरोबर आहे ना भाई. भीमाशंकरमध्ये आल्यावरती तुला काय चव भेटणार आहे. भीमाशंकर मुंबई त्या साईडला तुला मुंबईचं चायनीज वेगळं असणार आणि भीमाशंकरचं चायनीज वेगळं असणार. ऑब्व्हियसली आपण इकडे आल्यानंतर भीमाशंकरमध्ये आल्यानंतर आपल्याला नक्कीच एवढी चायनीजची टेस्ट भेटणार नाही. पण आपल्याला खायची जर क्रेविंग असेल तर तुम्ही खाऊ शकता. बघूया बरेचसे मेनू ठेवलेले त्यांनी. चपाती आहे भाजी आहे चायनीज आहे. तुम्ही चायनीज पण ट्राय करू शकता. खूप चांगलं आहे. खूप जबरदस्त लागली. एक गोष्ट खाल्ला आहे. आता काय मागवतो भाई काय मागवलं पनीर राईस. पनीर राईस मागवतो मस्तपैकी गरम खाऊया. अजून काय काय केलं बाकी बरेचसे मेनू आहेत म्हणजे तुम्हाला भाजी वगैरे चपाती थाळी पण आहे. मेन चायनीज आहे. आजकाल सगळ्यांना चायनीज आवडतं. चायनीज आयटम पण ठेवले त्यामुळे काय माझं नाव शिवप्रसाद म्हणून आहे. पण एक्झिटला आला तरी राईट साईडला आहे. एक बाहेरून पण तुम्हाला दाखवतो हॉटेल नाव दिसत नाही पण हॉटेलचं लोकेशन सांगा. सकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्ही दोघं मंदिरात आलो आहोत. अजून कोणी आलं नाही आहे. आता अजून मंदिराचा दरवाजा उघडला गेला नाही आहे आणि आम्ही येऊन बसलो इथे. त्याच्यानंतर बरेचसे भाविक म्हणजे येतात. अजून लाईन पण चालू झाली नाही आहे. मंदिराची जे आतलं जे परिसरामधले जेवढे भटजी म्हणा किंवा जे पूजा अर्चा करतात ते सर्व आता येत आहेत आणि त्याच्यानंतर मंदिराचा दरवाजा उघडला जाईल आणि मग महादेवांची
यथासांग पूजा होईल, आरती होईल, काकड आरती होईल आणि त्यानंतर मग सर्व भाविकांसाठी दर्शन चालू होईल. तर आता ही आरती सुरू झाली आहे, म्हणजे अभिषेक वगैरे करतात. त्यानंतर थोड्या वेळाने आरती सुरू होईल, काकड आरती सुरू होईल. त्यानंतर मग भाविकांना दर्शनासाठी सुरुवात होईल. तर आता आपण काकड आरती घेऊया आणि शंकर भगवानाचं दर्शन तुम्ही घ्या आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच घ्या. ही आता काकड आरती सुरू आहे, त्याचं म्हणून मी तुम्हाला फुटेज दाखवतो. हा मंदिराचा मूळ परिसर आहे. इथून तुम्हाला ॲक्च्युली आम्ही इथून सकाळी आलो होतो आणि इथून तुम्ही गेल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला मंदिर दिसतं. थोडं आतमध्ये चालत जायला लागतं 10-12 पावलं आणि समोर साक्षात महादेवांचं मंदिर, जे खूप पुरातन आहे आणि श्रद्धास्थान आहे सर्व लोकांचं. तर हे भीमाशंकराचं मंदिर आहे. भीमाशंकरमध्ये मंदिरामध्ये जे पण फुलं वाहिली जातात ना, त्या संस्थानातर्फे एक अगरबत्ती तयार करण्यात येते. त्या साईडला बाजूला स्टॉल आहेत, तिथून तुम्ही नक्कीच अगरबत्ती परचेस करा. इकडे काय या साईडला काय बोला पेढा नको. बरीचशी मंदिरं आहेत इथे. एक रामाचं मंदिर आहे, दर्शन तुम्ही करू शकता इथे आणि व्यवस्थित आहे सगळं. आरती पण घ्या. म्हणजे मंदिरातून तुम्ही एक्झिट गेट केलात ना, एक्झिट गेटवरून आल्यानंतर तुम्हाला राईट साईडलाच म्हणजे लेफ्ट साईडलाच तुम्हाला रामाचं मंदिर दिसेल. छान मंदिर आहे आणि इथे तुम्ही दर्शन करा, छान वाटतं खूप. समोरच आपले हनुमानांचं पण छोटंसं एक मंदिर आहे इथे आणि छान परिसर पण छान आहे. तुम्ही मंदिराचं पूर्ण दर्शन करू शकता इथं. वाटतं पहिल्यांदाच आला ना तू? हो, पहिल्यांदाच आला रितेश माझ्याबरोबर आणि म्हणजे भीमाशंकरला मी दुसऱ्यांदा आलो आणि रितेशचं पहिल्यांदा दर्शन झालं. तर रितेशला विचार आपल्याला कसं वाटतं भाई, काय वाटतं तुला, कसं वाटतं दर्शन झालं? काकड आरती पण आमची एकदम व्यवस्थित झाली. सकाळी आम्ही उठलो 5 वाजता. 5 वाजता नाही भाई, लवकर उठलोय. 5 वाजता म्हणजे ॲक्च्युली 5 वाजता प्रॉपर काकड आरती सुरू होते आणि आम्ही त्याच्या आधीच उठलो होतो, सगळं आवरून वगैरे. बरोबर 5 वाजता मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो. तुम्ही जर फुटेजमध्ये बघितलं, आमचा पहिल्यांदा म्हणजे आम्ही मंदिरात कोणी नसताना आम्ही मंदिरामध्ये तिथे फर्स्ट टाइम आम्ही प्रवेश केला. मंदिराचा दरवाजा पण उघडला नव्हता, गर्भगृहाचा दरवाजा पण नव्हता उघडला आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिथे जाऊन थोडा वेळ बसलो. नंतर मंदिर ओपन झालं आणि मग बाकीचे सर्व कार्यक्रम, विधी वगैरे जे काय पूजा वगैरे, आणि त्याच्यानंतर आमचं पण दर्शन झालं. मंदिरामधलं दर्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. सकाळची आरती पण आपल्याला भेटली आणि काकड आरती भेटली. काकड आरती करून आता आपलं दर्शन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास करणार आहोत. तर बरोबर माझ्या पाठीच मंदिर दिसतंय. आम्ही सकाळी दर्शन वगैरे केलं प्रॉपर आणि आता मस्त एकदम छान दर्शन झालं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय ते, पण तरीसुद्धा बोलतात ना, एक भीमाशंकरला पहिल्यांदा आलो होतो आणि आत्ता आलो आहे, तर त्याच्यामध्ये खूप सारा बदल झालेला आहे. मंदिराच्या बाजूला बरेचशी दुकानं म्हणा किंवा बाकीच्या वस्ती जमा झाल्यात आणि एक मंदिराचा जो एक लुक होता ना त्यावेळेसचा आणि आत्ताचा लुक थोडा चेंज झाला आहे. म्हणजे भरपूरच चेंज झाला आहे, पण तरीसुद्धा आतमधलं ते गर्भगृहामधलं दर्शन खूप छान पद्धतीने झालं. नक्कीच तुम्ही भीमाशंकरला व्हिजिट करा आणि महादेवांचं दर्शन घ्या. चला आता आपण जाऊया डायरेक्टली थेट मुंबईमध्ये. जाता जाता पण काहीतरी स्पॉट आपल्याला भेटतात, ते पण आपण करणार आहोत. तर बघूया, भेटूया.
आता रितेश तर तयारी चालू आहे रे. चला आम्ही निघतोय. बाय भीमाशंकर. आणि नेक्स्ट ट्रिपला भेटू नक्की. नेक्स्ट ट्रिप आपली वेगळ्या ठिकाणी असेल. आता सध्या तरी भीमाशंकरला बाय करतोय. तर बाय बाय. सर्वात ट्रॅव्हलिंगमधल्या आम्हाला सपोर्टिंगसाठी आपल्या बाईक आहेत. या दोन्ही पण बाईक आम्ही घेऊन ट्रॅव्हल केला. अजून ट्रॅव्हलिंग चालू आहे. मुंबईला पोचलो नाही. भीमाशंकरवरून निघालो आणि मध्ये एक मस्त छानसा प्लेस भेटला. एक पठार भेटला तिथून एक छानसा व्ह्यू दिसत होता. म्हटलं इथे एक थोडासा एक ब्रेक घेऊया 15-20 मिनटाचा आणि त्यानंतर प्रवास पूर्ण पुढचा चालू करूया. तर इथे जवळपासच 7 कमान आहे. 7 कमानाचं धरण आहे. तर त्या बाबांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. तिथे बाबा काम करत होते. ॲक्च्युली माहिती नव्हतं म्हणून त्यांना विचारलं मी. तर त्या बाबांनी सांगितलं या साईडला 7 कमानचं धरण आहे आणि ही नदी आहे. तर आता इथे आपण थोडा एन्जॉय करूया, फोटो सेशन वगैरे करूया आणि त्यानंतर थेट मुंबईचा प्रवास. माळशेज घाटाचं जी अवस्था होती ती बघून आम्ही थोडीशी वाट वाकडी केली. पण ती वाट वाकडी अशा पद्धतीने झाली की आमची वाट मोठी लागली. चुकी झाली आमच्याकडून. काय झालं ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे मुंबईला जुन्नर मार्गे आणि जायचं आमचा होतं. रूट पण आम्ही म्हटलं जुन्नर मार्गे बाय डायरेक्शनली किंवा मॅपनी आम्हाला थोडं नाशिकच्या रूटला घेऊन गेला आणि आमची लागली वाट. तर आम्ही असे 200 किलोमीटरवरून नाशिकवरून आता मुंबईचा प्रवास चालू केला आहे. सो कधी कधी होतं असं प्रॉब्लेम येतो आणि माझ्याकडे मॅप नव्हता. रितेश मॅप हँडल करत होता. आम्हाला त्या साईडनी समजा मुलचर साईडनी एक्सप्रेस वे करून येता आलं असतं. पण अनलकीली म्हणा किंवा काय होतं माहिती नाही. तर आम्हाला पूर्ण नाशिकचा वळसा घालून मुंबईच्या दिशेने प्रवास करायला लागला. तर बऱ्याच दिवसाची राईड मला वाटतं कंप्लीट झाली नव्हती ना, ती या निमित्ताने झाली आणि राईड करून आम्ही आता मुंबईकडे निघालो. फायनली आपण घरी पोचलो आता आणि गाडी पार्किंगला लावली आहे. खूप थकलो आहे आता. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आणि नक्कीच कमेंट करा त्याच्यावरती. तर बघूया. आता फ्रेश होतो पहिला आधी. थकलो आहे, जेवतो आणि झोपायचं. बाय.